अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. अधिक महिना सुरू होत आहे, तर अधिक महिन्याची ह्या अधिक महिन्यात काय करावे, काय करू नये, त्याचबरोबर जावयाचा सत्कार का करतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर या महिन्याचे महत्त्व, अधिक महिन्याचे महत्त्व तसे खूप आहे. बघा, हा हिंदू पंचांगातील एक विशेष महिना आहे. साधारणपणे प्रत्येक 2 वर्षे आणि 8 महिन्यांनी हा येतो. या महिन्याला खूप धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. तर तुम्ही जे कालदर्शिका, कालनिर्णय किंवा श्री महालक्ष्मी कॅलेंडर कोणतेही कॅलेंडर वापरत असाल तर त्या पंचांगानुसार, जसे की काही पंचांगानुसार तिथीनुसार 13 मे पासून हा जो आहे अधिक महिना सुरू झालेला आहे, तर काही पंचांगामध्ये 17 मे पासून सुरू झालेला आहे. तर आता आपण जाणून घेणार आहोत अधिक महिन्याचे महत्त्व. अधिक महिन्यात भगवान विष्णूची विशेष उपासना करतात. हा महिना पुरुषोत्तम महिना म्हणूनही ओळखला जातो. भगवान विष्णू म्हणजेच पुरुषोत्तम यांची पूजा, जप आणि भजन याला खूप महत्त्व असते. ह्या महिन्यात दान केल्याने, जप तप केल्यामुळे आणि व्रत केल्यामुळे पाप कमी होतं आणि पुण्य वाढते. हा महिना आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप शुभ मानला जातो. सांसारिक दृष्टीने काही कार्य टाळली जातात, जसे की लग्न, गृहप्रवेश, मुहूर्ताचे कार्य, जावळ या महिन्यात टाळले जातात. त्याचबरोबर या महिन्यामध्ये नवीन नवरा नवरी असतील, म्हणजे मुलं वगैरे बघायचा, मुलगी बघायचा कार्यक्रम जो असेल तो केला जात नाही. घर बांधायला काढायचं असेल तर तेही काढलं जात नाही किंवा खरेदी वगैरे केली जात नाही. हा जो महिना आहे पूर्णपणे भक्ती आणि साधनेसाठी समर्पित असतो. या महिन्यात व्रत आणि उपवासाचे खूप महत्त्व आहे. अनेक लोक या महिन्यात उपवास, एकादशी व्रत, पारायण करतात. यामुळे मन शुद्ध होते आणि आत्मिक समाधान मिळते. दानधर्म, अन्नदान, वस्त्रदान आणि गोदान याला विशेष महत्त्व असते. गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे अत्यंत फलदायी मानले जाते, पुण्यदायी सुद्धा मानले जाते. हा महिना जो आहे मनशांती आणि आत्मचिंतन करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा महिना स्वतःकडे पाहण्याचा, मन शांत करण्याचा आणि जीवनाचा विचार करण्याचा काळ आहे. थोडक्यात म्हणजे अधिक महिना हा भौतिक गोष्टींपेक्षा आध्यात्मिक उन्नतीसाठी दिलेला एक विशेष काळ आहे. या महिन्यात खास पूजा, व्रत सुद्धा करू शकता. जसे की अधिक महिन्यात काय करावे, तुम्हाला पडला असेल ना प्रश्न, तर काही करावयाच्या गोष्टी, जसे की रोज सकाळी लवकर उठून स्नान करावे. भगवान विष्णू, श्रीकृष्ण किंवा विठ्ठल हे तिन्ही स्वरूप म्हणजेच भगवान विष्णूची स्वरूप आहे, तर यांची पूजा करावी. बाळकृष्णाची सुद्धा पूजा करावी. म्हणजेच त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. गीता, भागवत, रामरक्षा, विष्णू सहस्त्रनाम यांचे पठण करावे. एकादशीचे व्रत करणे अत्यंत शुभ मानले जाते. अन्नदान, वस्त्रदान, दिवे, धान्यदान करावे. त्याचबरोबर मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. गरिबी आणि गरजू लोकांना मदत करावी. घरात शांतता आणि सकारात्मक वातावरण ठेवावे. तर काय काय करू नये, त्यात बघा, लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश यांसारखे शुभ कार्य टाळले जातात. त्याचबरोबर या महिन्यात भांडण, वाईट बोलणे, खोटे बोलणे टाळावे. त्याचबरोबर मांसाहार व मद्यपान टाळावे. कोणाचाही अपमान करू नये. राग आणि अहंकार कमी ठेवावा. त्याचबरोबर हा जो आहे अधिक महिना, या अधिक महिन्यात ह्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. जर तुमच्या घरी तुमची मुलगी असेल
आणि तिचं लग्न झालं असेल तर त्या मुलीचा आणि जावयाचा सत्कार करतात. तर जावयाला मुलगी म्हणजे आपल्या घरातील पहिली ही लक्ष्मी असते आणि जावाई म्हणजे नारायणाचं रूप मानलं जातं. मग अधिक महिन्यात जावयाला मानपान देण्याची परंपराही खूप ठिकाणी आहे. तर यामागे नातेसंबंध दृढ राहावेत, कुटुंबात प्रेम आणि आदर वाढावा, दान आणि सत्काराचे पुण्य मिळावे अशी भावना असते. या महिन्यात जावयाचा सत्कार करतात. म्हणजे जावयाला अनारसे, बत्तासे, दिवा, वस्त्र, चांदीच्या वस्तू, सोने इत्यादी देण्याची प्रथा काही भागात आहे. आणि ज्या काही भागामध्ये जावयाला धुंडपोळे खाण्यासाठी बोलवलं जातं, तर काही भागात जावयाला धोंड्याचे ताट हे घेऊन गेलं जातं. तर तुमच्या भागात कसे करतात हा धोंड्याचा महिना किंवा अधिक महिना नक्कीच मला कमेंट करून कळवा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.